नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजेशी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, आयोगाने 1 मार्च 2026 पासून म्हणजे पुढच्या वर्षीपासून MPSC या परीक्षेमध्ये एक नवा ट्विस्ट अँड टर्न आणला आहे. म्हणजे नवीन OMR आयोगाने लॉन्च करायचं ठरवलं आहे आणि मला वाटतं येणाऱ्या परीक्षेमध्ये ही नवी OMR जी आहे तर ती गेम चेंजर ठरू शकते. का, कशी आणि कशासाठी त्याची माहिती आपण आज या व्हिडिओमधून घेऊया. अगोदर तुम्हाला माहिती आहे म्हणजे आत्तापर्यंत आपण आयोगामध्ये OMR जर का पाहिली तर त्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स होते आणि 4पैकी जो बरोबर आहे त्याला आपल्याला गोल करायचा होता आणि ज्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर येत नाही त्याच्यापैकी कुठलाही गोल न करता आपण तो प्रश्न तसा सोडून देतो तो OMRवरती. परंतु 1 मार्च 2026 पासून ज्या काही परीक्षा होतील तर त्या परीक्षेमध्ये तुम्हाला OMRवरती 4च्या ऐवजी 5 पर्याय दिसतील आणि ज्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर येत नाही त्या प्रश्नाचं उत्तर येत नाही म्हणून 5वा गोल जो आहे तर तो तुम्हाला डार्क करायचा आहे. म्हणजे काय, तुमचं काम आयोगानं थोडंसं वाढवलेलं आहे. आता याच्या पाठीमागं आयोगाचा काय हेतू आहे ते अजून काय आपल्याला समजलेलं नाही. म्हणजे कशासाठी त्यांनी असं केलं, लवकरच त्याचं एक्सप्लेनेशन आयोग देण्याचा प्रयत्न करेल आणि मग आपल्याला समजेल की कशासाठी हा बदल केलेला आहे. बाकी थोड्याशा गोष्टी बदल झालेला आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे आयोग जो OMR अगोदर देत होता तीच OMR आत्ताही देईल. म्हणजे 2 पेपर असतील, एक मूळ प्रत जी आहे तर ती आयोग घेईल आणि जी कार्बन कॉपी आहे तर ती आपल्याकडे आहे. परंतु आता 4च्या ऐवजी 5 पर्याय किंवा 5 ऑप्शन्स किंवा 5 गोल आपल्याला तिथं दिलेले आहेत. नक्की काय बदल झाला आहे ते आपण पाहूया. आत्ता ही जी नवीन उत्तरपत्रिका आहे तर ती 2 भागातच विभागलेली आहे, एक ओरिजिनल कॉपी आणि एक कार्बन कॉपी. आता भाग 1 केवळ उमेदवारांना उत्तरे नमूद करण्यासाठी आहे, तर भाग 2मध्ये परीक्षेचं नाव, उमेदवाराचा बैठक क्रमांक, विषय सांकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक, उमेदवाराची व समकक्ष स्वाक्षरी इत्यादी वैयक्तिक तपशील तिथं नमूद करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या अगोदरचे आपले जे सीट नंबर होते किंवा बैठक क्रमांक होते तर ते 8 अक्षरी होते आणि आत्ता इथून पुढं 1 मार्च 2026 पासून ते 7 अंक होणार आहेत. किती? 7. म्हणजे अगोदर 8 अक्षरांमध्ये आपल्याला सपोज पुण्यात असाल तर PN लिहायचं होतं आणि मग पुढचा आपला संकेतांक क्रमांक होता किंवा बैठक क्रमांक होता. परंतु आता ते 7 अंक जे असतील तर फक्त आणि फक्त त्याच्यामध्ये न्यूमेरिक्सच असतील, त्याच्यामध्ये डिजिटच वापरायचं असेल असं आयोगाने सांगितले. आणि हा जो बैठक क्रमांक आहे तर तो संपूर्ण निवड प्रक्रियेसाठी म्हणजे अगदी प्रीपासून इंटरव्ह्यूपर्यंत तोच तुम्हाला जपून ठेवायचा आहे आणि त्याच बैठक क्रमांकावरती तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला झालेल्या दिसतील. बरोबर. आता उमेदवारांना पेपर सोडवला आणि ज्यावेळेस तुम्ही पेपर संपल्यानंतर OMR जमा करता तर तो भाग म्हणजे 1 पासून 2 भाग वेगळा करायचं हे काम जे आहे तर ते पर्यवेक्षकाकडे दिले. तुम्ही शांतपणा तिथं करायचा नाही असं आयोगानं सरळ सरळ सांगितले. ओके, त्याच्यामुळं आपला 1-2 मिनटं तिथं वाचू शकतात. आता उत्तरं नोंदवताना म्हणजे अगोदर आत्ताची आपण उत्तरं नोंदवतो आहे तर जर का आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर तो आपण कुठलाही गोल त्याचा डार्क करत नाही. परंतु आत्ता जर का तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं नाही तर त्याच्यासाठी तुम्ही 5वा पर्याय निवडायचा आहे आणि 5वा गोल जो आहे, 5वा सर्कल जो आहे तर तो तुम्हाला डार्क करायचा आहे. बरोबर. जर का उमेदवाराने तो 5वा सर्कल किंवा 5वा गोल निवडला नाही आहे तर सदर प्रश्नाकरता गुणाच्या 25% अथवा 1/4 गुण उमेदवाराला प्राप्त होणाऱ्या एकूण गुणांमधून वजा केले जातील. म्हणजे लक्षात ठेवा, जर का तुम्ही 5वा सर्कल डार्क केला नाही तर तो प्रश्न तुमचा चुकला आहे असं कन्सिडर करून म्हणजे सोडवला किंवा नाही सोडवला तरीसुद्धा डार्क न केल्यामुळं तुमच्या बरोबर आलेल्या प्रश्नातून 1/4 गुण वजा केले जाऊ शकतात. त्याच्यामुळं आता हे डोक्याला किंवा मेंदूला सांगून ठेवा की बाबा जर का एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर त्याचा 5वा सर्कल आपल्याला डार्क करून ठेवायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. याशिवाय काही बदल करण्यात आलेले आहेत. ओके, बघा खालील प्रकरणामध्ये जर का तुम्ही या 4 गोष्टी केल्या नाही आहेत तर तुमचे मार्क्स वजा होऊ शकतात. त्या 4 गोष्टी कोणत्या? 5पैकी एकही पर्याय छायांकित न करणे म्हणजे डार्क न करणे, एकापेक्षा जास्त वर्तुळ जे आहेत किंवा गोल जे आहेत तर ते डार्क करणे किंवा तसा प्रयत्न करणे, उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न करणे आणि उत्तरपत्रिकेमध्ये सोडवलेले प्रत्येक चुकीचे उत्तर. या 4 गोष्टींसाठी जर का या 4 गोष्टी तुम्ही पेपरमध्ये केल्या तर तुमचे 25% गुण किंवा 1/4 गुण एकूण प्रश्नांमधून वजा होऊ शकतात. तर त्याच्यामुळे या 4 गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रकर्षाने लक्षात ठेवा. म्हणजे बाकीच्या जर गोष्टी आपल्याला माहितीच आहे, 3 गोष्टी माहीतच होत्या. पहिली गोष्ट फक्त नवी आहे, जर का तुम्ही 5वा सर्कल गोल केला नाही तरीसुद्धा तुमचे मायनस मार्क होऊ शकतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, 5वा सर्कल जोपर्यंत MPSC देणार आहात तोपर्यंत आयुष्यातला 5वा सर्कल आपल्याला गोल करायचाच आहे. बरं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ते माहीत झालं तुम्हाला, बेरीज जर का गुणांची अपूर्णांकात आली तर ती अपूर्णांकातच राहील. आता उत्तरपत्रिका अवैध कधी समजली जाईल
बघा ह्याच्यामध्ये त्यांनी 6 पॉईंट दिलेत. एक, मूळ उत्तरपत्रिकेवरील पृष्ठ क्रमांक 1 म्हणजे भाग 2वर विहित ठिकाणी स्वाक्षरी न केल्यास म्हणजे सही नाही केली तर, काळ्या शाईच्या ऐवजी इतर प्रकारचा बॉलपेन वापरला तर, उत्तरपत्रिकेवर म्हणजे OMR वरती काही वेगळं लिहिलं तर, काही चिन्ह काढलं किंवा देवाचं नाव लिहिलं तर, उमेदवाराला पुरवलेला प्रश्नपुस्तिकेवरील प्रश्नपुस्तिका क्रमांक उत्तरपत्रिकेवर नमूद न केल्यास म्हणजे जो आन्सर बुकलेट नंबर आहे तर तो तुम्हाला OMR वरती लिहायचा आहे आणि नाही लिहिल्यास अवैध समजलं जाईल. त्याच्यानंतर मूळ उत्तरपत्रिकेवरील पृष्ठ 1 वरील भाग 1 वर बैठक क्रमांक अथवा इतर कोणत्याही प्रकारचे लिखाण केल्यास अथवा सांकेतिक खूण केल्यास अथवा तसा प्रयत्न केल्यास म्हणजे पहिलं पान जे आहे पहिल्या पानावरच्या भाग 1 वरती जर का तुम्ही बैठक क्रमांक लिहिला तरीसुद्धा ते अवैध समजलं जाईल. पहिल्या पानावरच्या भाग 2 मध्येच तुम्हाला बैठक क्रमांक लिहायचा आहे, हे प्रकर्षाने लक्षात ठेवा. त्याच्यानंतर उत्तरपत्रिकेवरील QR कोड, टायमिंग ट्रॅक अथवा अन्य छपाई केलेला मजकूर कोणत्याही प्रकारे खराब केल्यास त्यांनी QR कोड आत्ता देण्याचा प्रयत्न करणार आहेत ते त्या QR कोडवरती उगाच तुम्ही तुमचं नाव लिहिलं, काहीतरी केलं, कार्यक्रम केला तर मात्र तुमची उत्तरपत्रिका अवैध ठरवली जाईल, हे प्रकर्षाने लक्षात ठेवा. आणि उत्तरपत्रिकेच्या वापरासंदर्भात सविस्तर सूचना उत्तरपत्रिकेच्या दुय्यम प्रतीच्या म्हणजे कार्बनलेस मलपृष्ठावर बॅक पेजवर देण्यात येतील आणि सदर सूचना वेळोवेळी अद्ययावत करण्यात येतील. यावेळी सुधारणा सूचनांचे पालन करणे अनिवार्य राहील. आणि ही जी कार्यपद्धती आहे तर 1 मार्च 2026 नंतर ज्या परीक्षा आयोजित केल्या जातील तर त्या परीक्षेसाठी ही कार्यपद्धती त्यांनी अवलंबायचं ठरवलेलं आहे. म्हणजे इथून पुढे 1 मार्च 2026 नंतर ज्या काही ॲड येतील किंवा ज्या काही परीक्षा होतील तर त्याच्यासाठी ही कार्यपद्धती असणार आहे. बरोबर. म्हणजे मे बी आत्ता जी राज्यसेवाची जाहिरात आलेली आहे तर त्याचा पेपर जो आहे तर त्याचा पेपर नव्या OMR वरती होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं 1 मार्च 2026 नंतर आयोजित सर्व परीक्षांसाठी ही पद्धती असणार आहे. आता आयोगाने त्याची अजून जे स्पेसिमन्स कॉपी असते किंवा कशी OMR असेल तर ते काय अजून बाहेर काढलेलं नाही आहे. ज्यावेळेस ते बाहेर काढतील त्यावेळेस आपण बघूया आणि तशी OMR तुम्हाला आपण पुरवण्याचा प्रयत्न करूया. बाकी तुम्हाला अजून काही याच्याबद्दल डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर नक्की मला सांगा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. जुन्या OMR तुम्ही प्रिंट मारलेल्या असतील तर त्या फेकून देऊ नका, त्या कामाच्या आहेत, त्याच्यावरती तुम्ही गोल करायचा प्रयत्न तर करा कमीत कमी. ओके. बाकी VJC स्टडीच्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेजारची बेल आयकॉन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. आपले जे वेगवेगळे इनिशिएटिव्ह सुरू आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही न विसरता सहभागी व्हायचं आहे. सध्या VJC स्टडी 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये फेसबुक आहे, टेलिग्राम आहे, यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJC स्टडीला जॉईन व्हा. तुर्तास आता आपण थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.